भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुखात. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम 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 टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला नवीन एक व्लॉग सुरू करते. जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी अलिबागला जाणार आहे, म्हणजे आलेली आहे. तर ते का आलेली आहे ते तुम्हाला मी सांगते, कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही, त्याच्यामुळे मी आता सांगते. तर आमच्याकडे गेले 20 वर्षापूर्वी जे आपले कुलदैवत असतात ना ते आले होते. तेव्हा मी खूप लहान होते, मला म्हणजे इतकं काय असं आठवत पण नाही की कसं काय म्हणजे झालं, आम्ही काय काय केलं ते. तर 20 वर्षानंतर आता पुन्हा कुलदैवत आमच्याकडे आलेले आहेत, म्हणजे माहेरी माझ्या. तर म्हणूनच मी इकडे आलेली आहे, कारण नंतर परत आता कधी येतील, आता आता यावर्षी आलेत, मग त्यानंतर परत 20-1 वर्षांनीच येणार आहेत. तोपर्यंत काही सांगता येत नाही, काय कसं असेल, कोण असेल नसेल, काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे पुढचं कोणी बघितलेलं नाही. म्हटलं यावर्षी आलेले आहे तर यावर्षी 2-3 दिवस तरी जावं, म्हणून मग मी इथे आलेली आहे. तर तोच एक कारण आहे इकडे येण्याचं. आणि आमच्या इथली जी आता देवी, म्हणजे जे सगळं केलेलं आहे डेकोरेशन, ते पण एक नंबर केलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट ना मामाला जातो. जसं की तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोलले, माझा छोटा मामा म्हणजे असा एकदम कलाकारच आहे. तो एक एक करत असतो ना, म्हणजे गोष्टी मस्त मस्त अशा, म्हणजे त्याला तोडच नाही. तर त्यांनी एक नंबर असं डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन म्हणण्यापेक्षा जे काही केलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवते मी, तुम्हीच बघा की ते कसं वाटतंय ते. तर मंडळी बघू शकता किती मस्त अशी देवी बनवली आहे मामानी. हे सगळं त्यांनी स्वतः बनवलेलं आहे, म्हणजे मुकुट सुद्धा, हे जे चेहरा जो बनवलेला आहे ना तो पण त्यांनीच बनवलेला आहे हाताने. थर्माकोल आणि अजून पण काय काय गोष्टी घेतल्यात आणि त्यांनी बनवल्या. तुम्ही बघू शकता त्याची प्रतिमा कशी वाटते ती, म्हणजे पूर्ण आमचा तो रस्ता आहे ना तिथूनच ती दिसते आणि असं वाटतं की साक्षात देवी अवतरले घरामध्ये. आणि खरंच मस्त वाटतं एकदम. मामाचं ना कौतुक करावं तेवढंच कमी आहे. म्हणजे मी पण काल आली ना घरी, आल्याला पहिलंच ते समोरच दिसते ना दरवाजाच्या इथून, इतकं भारी वाटलं मला, असं वाटलं कुठेतरी मंदिरामध्ये आलोय. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज बघूया अजून आम्ही काय 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 करतोय ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहेच. तर इथं जेवण रेडी आहे, इथे नैवेद्य दाखवते आमच्या वहिनी साहेब. आहे ना फ्लॅश आपला. मम्मी भाकरी का ग रोज बनवते? काल पण भाकरी होती, आज पण भाकरी. अगं रोज बनवायला लागतं. का? अगं आपली भवानी आहे ना, तिला रोडगा लागतो. रोडगा? रोडगा म्हणजे भाकरी. रोडगा म्हणजे ते भाकरी? गाणं आहे ना, भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा मग म्हणजे रोज आता भाकरी करायची 9 दिवस? रोज रोज. भाकरी आणि भोपळ्याची भाजी. भोपळ्याची भाजी पण रोज? हो रोज. बाकी इतर काही ठेवा, पण 2 वस्तू पाहिजे. ओके ठीक आहे. बरोबर. आरती सुरू होते देवीची, तर तुम्हाला आरती पण दाखवते आम्ही कसं काय, म्हणजे कुठल्या कुठल्या आरती घेतो काय. ही सगळ्या आरतीची पब्लिक आहे बोला आमची, आज कमी आहे. हे ढोलकीवाल्याला झूम करून दाखवतो ना. हा दादा वाजवतो. मग आज
असं का? आज असं का? म्हणजे ऍक्टिंग करतो फक्त? नाही नाही, हे आहेत आमचे ढोलकीवाले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुखद तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माता ज्ञानेश्वर भवानी माते की जय स्वामी महाराज की जय पांडुरंग महाराज की जय पांडुरंग महाराज की जय ऐकुरा माते की जय. तर मंडळी, हा माझा मामा, ह्यानेच डेकोरेशन केले. जसं मी तुम्हाला सकाळी बोलले, सगळं म्हणजे पूर्ण सगळं केलं ना ते त्यांनीच केलेलं आहे. पूर्ण सगळं केलं ना ते त्यांनीच केलेलं आहे. आणि अरे मला संपून दे आता, ते डोकं द्यायचं आहे ना. काय बोलशील, त्याचं डोकं आहे. सांगितलं मी त्याला करायला, डोकं माझं. फक्त त्यांनी मुखवटा पण त्याच्यात पण आणून सगळं दिलंय मी. हा, त्याला फक्त त्यांनी त्याचे कलर वापरले. अजून तो एक आहे. अजून सकाळपासून कौतुक आहे, सकाळपासून कौतुक करून करून मला जपतात मी मामाच्या. आता मी कापूनच नाही चालणार, मी नाही कापून देणार. कौतुक केलं मी सगळ्यांचं एक एक करून नावं सांगते. त्या हिश्श्याला भागीदार सगळे आहेत. साक्षी मयेकर ही मेन कारकिर्दीत होती, आणि ही माझी वहिनी अंकू, ती सेकंड कारकिर्दीत होती. शेवटला सार्थक, अजून सार्थक तो पण होता. मी सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे, पण डोकं मामाचं आहे. बंधू पण आहे. खरं सांग, खरं डोकं कोणाचं? साक्षीचा जोर मला गेल्या वर्षीपासून ती बोलते हो. नाही पडत त्याची झोप. गेल्या वर्षीपासून मला बोलते होती. गेल्या वर्षीपासून मला बोलले हो, आता तुझ्या देव आहेत ना, मग आपण देवी बनवायची का? मुकुट कोणी बनवलं? तो कोणी बनवलं? कोणी फक्त घरी आणू. त्याला सगळं आणण्यापासून, त्याचा खर्च माझा आणण्यापासून. ते रेखीव रेखीव काम कोणतं आहे? रेखीव काम असलं तर त्याच्या पाठीवर विचार ते आणू दे. बॉक्स साठी कोण पाठी लागला? किती दिवस झालेले? बॉक्स कोणी आणून दिला? आता मी काय समजू कोणी केलंय? आम्ही सर्व मिळून केले. नाही, सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, मी सोडून. मी फक्त बोलायला. तर सगळ्यांनी मिळून, मोठा मामा, छोटा मामा, सार्थक, आस्तू, साक्षी, अंकू, बंधू, लाईट मॅन असेल तो. सगळं जोडाजोडी. तू काय केलंस? तू काय केलं? मी त्यांना खाणं पिणं पुरवलं, नाश्ता पाणी दिला. हा, तर मग आता हे सॉल्व झालेलं आहे. हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, एकट्याने ह्याने नाही केलेलं आहे. नाही तर माझा मर्डर करतील आता. तर आता आम्ही मस्त की गरबा खेळतो आणि तुम्हाला दाखवतोय काय कसं अजून पुढे करतोय ते.
मंडळी सर्वजण गेलेले आहेत घरी. जाम धम्माल केलेली आहे आम्ही आणि आता झोपणार आहोत मस्त. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअरसुद्धा करा, सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. तर पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय. बाबा बाय करा. बाय बाय कर. बाय बाय. बाय.